सह्याद्रीच्या दाट जंगलात समुद्र सपाटीपासून सुमारे 3,500 फूट उंचीवर आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र स्थान. इथेच उगम पावते भीमा नदी आणि इथेच घडली होती भगवान शंकर आणि एका भयानक राक्षसाची कथा. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा इतिहास, पौराणिक कथा, वास्तुशिल्प आणि संतांनी वर्णिलेला महिमा. चला तर मग हर हर महादेव म्हणत या दिव्य प्रवासाला सुरुवात करूयात. भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या सीमेवर सह्याद्रीच्या मुख्य पर्वत रांगेत वसलेला आहे. पुण्यापासून सुमारे 125 किलोमीटर अंतरावर हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3,454 फूट उंचीवर असलेल्या या परिसरात वर्षभर थंड आणि आल्हाददायक हवामान असते. येथे डोंगराला स्थानिक लोक भवरगिरीचा डोंगर असे देखील म्हणतात. या सह्याद्री पर्वत रांगेतून पुढे भीमा नदीचा उगम होतो आणि ती पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेबद्दल स्कंद पुराणामध्ये एक कथा सांगितलेली आहे. प्राचीन काळी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने तिन्ही लोकात अत्याचार माजवला होता. देव, ऋषी आणि मानव सर्वजण त्रस्त होते. शेवटी देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. तेव्हा भगवान शंकरांनी भीमरूप धारण केले आणि सह्याद्री पर्वतावर त्रिपुरासुराशी भीषण युद्ध केले. हे युद्ध इतके प्रचंड होते की युद्ध करताना भगवान शंकराच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. असे मानले जाते की त्या घामाच्या प्रवाहातूनच भीमा नदीचा उगम झाला. त्रिपुरासुराचा वध झाल्यानंतर देवानी भगवान शंकरांना विनंती केली की हे देवा, आपण याच ठिकाणी कायम वास्तव्य करावे, आणि तेव्हापासून भगवान शंकर येथे भीमाशंकर ज्योतिर्लिंग रूपात स्थायिक झाले. दुसरी कथा आहे कुंभकर्णाचा पुत्र भीम. भीमाशंकराशी संबंधित आणखी एक कथा रामायणाशी जोडलेली आहे. कुंभकर्णाचा एक पुत्र होता भीम. आपल्या वडिलांचा मृत्यू झाला हे रामामुळं असं मानून भीमाने सूड घेण्याचा निश्चय केला. त्यांनी कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून प्रचंड शक्ती प्राप्त केली. त्या शक्तीच्या जोरावर तो ऋषीमुनींना आणि देवतांना त्रास देऊ लागला. एकदा त्याने कामेश्वर नावाच्या शिवभक्त राजावर आक्रमण केलं. राजा त्यावेळी शिवलिंगाची पूजा करत होता. भीमाने तलवार उगारली आणि त्या क्षणी त्या शिवलिंगातून भगवान शंकर प्रकट झाले. एका प्रचंड हुंकारात भगवान शंकरांनी त्या राक्षसाचा वध केला आणि असे मानले जाते की त्या राक्षसाच्या भस्मातूनच आजूबाजूचे दाट जंगल निर्माण झाले. भीमाशंकर मंदिराचा इतिहासही अत्यंत रंजक आहे. असं सांगितलं जातं की इसवी सन 1250च्या सुमारास भतीराव नावाचा एक लाकूड तोड्या जंगलात झाडे तोडत होता. त्याने एका झाडाच्या मुळावर कुऱ्हाड मारली आणि अचानक त्या ठिकाणाहून रक्त वाहू लागले. ते पाहून तो घाबरला. त्याच ठिकाणी गाईचं दूध अर्पण त्यानं केलं आणि त्याच्यातून शिवलिंग प्रकट झाले. पुढे भतीरावानेच त्या ठिकाणी पहिले छोटे मंदिर बांधले असं म्हटलं जातं. भीमाशंकर मंदिराचे वास्तुशिल्प अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर नागर शैलीत बांधलेले असून त्याच्यावर दगडी कोरीव काम अत्यंत सुंदर आणि सूक्ष्म केलेलं आहे. 18व्या शतकात मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध मंत्री नाना फडणवीस यांनी मंदिराच्या शिखराचे आणि सभामंडपाचे बांधकाम पूर्ण केले असं मानलं जातं. मंदिराच्या भिंतींवर अनेक देवदेवतांच्या मूर्ती आणि पौराणिक प्रसंग कोरलेले दिसतात. भीमाशंकर परिसरातील सर्वात अद्भुत स्थान म्हणजे गुप्त भीमाशंकर. मुख्य मंदिरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर दाट जंगलात हे स्थान आहे. येथे एक छोटा धबधबा आहे आणि त्याखालील शिवलिंगावर भीमा नदीचा प्रवाह नैसर्गिकरित्या अभिषेक करत असतो. म्हणूनच अनेक भक्त या स्थानाला निसर्गाने केलेला शिवाभिषेक असं म्हणतात. भीमाशंकराचे महत्त्व महाराष्ट्राच्या संत परंपरेत देखील मोठं आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी आपल्या तीर्थयात्रांमध्ये या क्षेत्राचा गौरव केलेला आहे. तसेच समर्थ रामदास यांनीही आपल्या ग्रंथामध्ये या स्थानाचा उल्लेख केलेला आढळून येतो. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे एक वैशिष्ट्य आहे. येथील शिवलिंग थोडीशी जमिनीच्या आत खोल आहे आणि त्याच्यावर सतत पाण्याने थेंब पडत असतात.
अनेक भक्तांच्या मते हे पाणी भगवान शंकराच्या घामाचे प्रतीक मानलं जातं. तर मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले इतिहास, पौराणिक कथा आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम असलेला श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही माझे मागील 12 ज्योतिर्लिंग सिरीजमधले व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. मी प्रत्येक रविवारी संध्याकाळी 6 वाजता पुढील ज्योतिर्लिंगाची माहिती घेऊन येत असते. त्यामुळे भेटूया पुढच्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता पुढच्या ज्योतिर्लिंगाच्या संपूर्ण माहितीसह. ओम नमः शिवाय. अशाच धार्मिक आणि ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.